नमस्कार. भगवद्गीता मनोमनी या उपक्रमाच्या 19व्या पुष्पामध्ये मी वैद्यपूजा कोटस्थाने कोयाळीकर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. आज आपण गीतेच्या 12व्या अध्यायाला जो भक्तियोग असा आहे त्याला सुरुवात करणार आहोत. हा 12वा अध्याय अगदी लहान आहे. याच्यामध्ये अगदी 20 श्लोक आहेत आणि खूप जणांचा हा अध्याय पाठही असतो कारण याच्यामध्ये श्लोक कमी आहेत. पण याच्यामध्ये श्लोक जरी कमी असले तरी या अध्यायाच्या प्रत्येक सूत्रामध्ये भरभरून अगदी ठासून ठासून अर्थ भरलेला आहे. आणि जेव्हा या सूत्रांवर आपण विचार करायला लागतो की ही सूत्र जर आपल्याला प्रत्यक्ष आचरणामध्ये आणायची असतील तर कशा पद्धतीने आणावी लागतील, असा जेव्हा विचार मनामध्ये सुरू होतो तेव्हा जाणवतं की हा अध्याय समजण्याच्या दृष्टीने, आचरणात आणण्याच्या दृष्टीने खरंच अवघड आहे. आणि मग तिथे आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांची मदत घ्यावी लागते. ज्ञानेश्वर महाराज या श्लोकांचा अर्थ आपल्याला काय सांगत आहेत, ते कसा सोपा करून सांगत आहेत जेणेकरून तो आपल्या बुद्धीला समजेल, पटेल, आपल्याला आचरणामध्ये आणता येईल, हे आपल्याला त्यातून समजून घ्यावं लागतं. त्यानंतर मागच्या निरूपणाला आपण 11वा अध्याय बघितला होता. या 11व्या अध्यायामध्ये भगवंत अर्जुनाला त्यांचं विश्वरूप दाखवत आहेत. अर्जुन हे विश्वरूप बघतो सुद्धा आणि त्यानंतर अर्जुन भगवंताला अशी विनंती करतो की तुम्ही मला तुमचं हे विश्वरूप दाखवू नका, मला विश्वरूप बघून आता भीती वाटायला लागलेली आहे, तुम्ही मला तुमचं ते मनोहारी चतुर्भुज रूप दाखवा. अर्जुनाची ही विनंती भगवंत मान्य करतात आणि त्याच्यासमोर गदा धरून शंख, चक्र, सुदर्शन चक्र घेऊन त्याच्यासमोर ते प्रगट होतात. आता अर्जुनाने हे विश्वरूप सुद्धा पाहिलेलं आहे, जे व्यापक आहे, जे अचिंत्य आहे, आणि हे चतुर्भुज रूप सुद्धा आता त्यांनी पाहिलेलं आहे. आता पुन्हा अर्जुनाच्या मनामध्ये काहीतरी नवीनच शंका किलकिलायला लागतीये. तो काय म्हणतोय भगवंताला, भगवंता तुम्ही मला तुमचं ते विश्वरूप सुद्धा दाखवलं, त्याच्यामध्ये मी पाहिलं की प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही सामावलेले आहात, तुम्ही तुमच्या अगदी एका अंशाने हे विश्व व्यापून आहात, हे मी बघितलं, हे तुमचं चतुर्भुज रूप सुद्धा मी बघितलं. पण आता मला हे सांगा की तुमचं हे विश्वव्यापक रूप खरं आहे की तुमचं हे चतुर्भुज रूप खरं आहे, की फक्त मला बोध देण्यासाठी, मला ज्ञान करून देण्यासाठी तुम्ही मला हे तुमचं विश्वरूप दाखवलं आणि तेवढ्या काळापुरतं तुम्ही ते धारण केले की काय. बघा अर्जुनाची हिंमत, तो काय विचारतोय भगवंताला. त्याला प्रश्न पडलाय की हे विश्वरूप खरं आहे की हे चतुर्भुज रूप खरं आहे, आणि दोन्ही रूप तुमचीच आहेत आणि कुठल्याही पद्धतीने आम्ही जरी उपासना केली तरी साधक तुमच्यापर्यंतच येऊन पोहोचणार आहेत. मग तुमचं खरं रूप कोणतं आहे, तुम्हाला नेमका कोणता भक्त प्रिय आहे, हे तुम्ही मला समजावून सांगा, असा अर्जुनाचा प्रश्न आहे. आता हे विश्वव्यापक रूप अर्जुनाला श्रीकृष्णांनी दाखवलं. हे विश्वव्यापक रूप हे अचिंत्य आहे. म्हणजे काय, भगवंत म्हणतायत की मी माझ्या एका अंशाने हे विश्व धारण केलेलं आहे. तर खरंच हे समजणं अवघड आहे. कसं काय हे धारण केलेलं आहे, ते आकाशामध्ये आहेत, जलचर पक्षींमध्ये आहेत, मोठमोठ्या जलाशयांमध्ये आहेत, समुद्रामध्ये आहेत, सगळीकडे आहेत, अग्नीमध्ये आहेत. हे समजणं खरंच कठीण आहे, म्हणून ते अचिंत्य आहे. त्यानंतर हे अव्यक्त म्हणजे काय, कुठल्याही रूपामध्ये ते आपल्यासमोर प्रगट होत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत की हे अव्यक्त रूपाचं प्रतीक म्हणजे ओमकार आहे, आणि ओमकार हा सर्वश्रेष्ठ शब्द अ, उ आणि म या 3 अक्षरांच्या संयोगातून निर्माण होतो. हे या अव्यक्ताचं प्रतीक किंवा स्वरूप आहे, आणि या ओमकाराच्या पलीकडे ते अव्यक्त आहे किंवा ते ब्रह्म आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतायत की प्रणवा पैलीकडे वैखरियसी जे कानडे. ओमकार म्हणजे प्रणव, या ओमकाराच्या पलीकडे हे जे भगवंताचं अव्यक्त रूप आहे ते त्याच्या पुढे आहे. आणि हे अव्यक्त रूप कसं आहे ते शब्दात मला सांगता येत नाही ना. हां, ते असं आहे, त्यांनी मुकुट धारण केला आहे, त्याच्या हातामध्ये गदा आहे, असं वस्त्र नेसलेलं आहे, असं मला शब्दात काहीही सांगता येत नाही, कारण व्यक्त अवस्थाच नाही ना. मी काय सांगणार, माझ्या इंद्रियांना दिसत नाही आहे, माझ्या डोळ्यांना दिसत नाही आहे, काशानेही मला ते कळत नाही आहे, इंद्रियांच्या पलीकडे आहे. म्हणून ते असं म्हणतायत की हे अव्यक्त रूप जे आहे त्याला आम्ही कसं काय जाणून घ्यायचं, कारण ते प्रणवाच्या पलीकडे आहे आणि वाणीमध्ये सुद्धा ते बांधता येत नाहीत. त्याच्यानंतर ते कसं आहे, ते अचल आहे, त्याच्यामध्ये कुठलाही बदल होत नाही. ते पूर्वीपासून जसं चालत आलेलं आहे तसंच आहे, ते कधी उणावत नाही, झिजत नाही, ते अगदी अक्षर आहे. आता हे अक्षर हे जे तत्व आहे हे कसं आहे की
त्याला कुठलाही अवयव नाही आहे ना, निरअवयव आहे. त्याला असं काही हात नाही आहे, पाय नाही आहे. जसं व्यक्त रूपामध्ये त्या चतुर्भुज रूपामध्ये कळते की भगवंताचं डोकं आहे, हात आहेत, पाय आहेत, असं या अव्यक्त रूपाला काहीच नाही आहे. मग आता त्याचं काय करायचं, त्याला कसं समजून घ्यायचं? तर ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतायत की योग मार्गातला हा जो साधक असतो की नाही, तो कसा असतो, झोंबती निरअवयवा अक्षरासी. म्हणजे हे जे अव्यक्त तत्व असतं त्याला हात, पाय, डोकं, मान असं काहीही नसतं. मग जिथे शून्य आहे, जिथे कसलंही अधिष्ठान नाहीये, अशा गोष्टीला हा योगी साधक लटकण्याचा प्रयत्न करतो. तो झोंबलेला असतो, त्याला बिलगायला जातो. आणि जी गोष्ट लटकली आहे, जी गोष्ट बिलगली आहे, ती पडण्याची खूप जास्त शक्यता असते. म्हणून जी लोक अव्यक्ताची उपासना करतात त्यांचा मार्ग हा खूप खडतर असतो, त्याच्यामध्ये खूप क्लेश असतात. कारण पुढे सगळं शून्य असतं आणि त्या शून्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना खूप मोठे प्रयत्न करावे लागतात. हे आपण बघितलं होतं ध्यान योगामध्ये. काय काय करावं लागतं, मनावर संयम ठेवावा लागतो, मनाला सतत विषयांपासून लांब लांब न्यावं लागतं, मनाला संकल्प विकल्प या गोष्टीतून काढून टाकावं लागतं आणि सर्व विषयांपासून मनाचा उपरम करावा लागतो. या गोष्टी त्या योगी साधकाला कराव्या लागतात त्या अव्यक्तापर्यंत पोहोचण्यासाठी. आता हा अव्यक्त मार्गाचा जो उपासक आहे, म्हणजे पुढे कुठलीही भगवंताची मूर्त नाहीये, फक्त त्याला माहिती आहे की अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे आणि मला त्याला जाऊन प्राप्त करायचं आहे. तो कुठल्या भावानी भजतो भगवंताला, सोअहम सोअहम या भावानी त्या अव्यक्ताची तो उपासना करत असतो. पण अहम ब्रह्मास्मी आणि सो अहम या भावामध्ये होतं काय, तो अहम आणि अस्मी हे भाव त्याचे गळून पडतच नाही. मग जोवर त्या साधकाचा अहंकार पूर्णपणे निघून जात नाही तोवर तो त्या अव्यक्ताबरोबर किंवा ब्रह्माबरोबर कसा काय एकरूप होणार. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत की अव्यक्ताला प्राप्त करून घेण्यासाठी जे योगी लोक असतात, जे साधक लोक असतात, त्यांचा प्रयत्न हा खूपच त्यांना खूप कष्ट करावे लागतात, त्यांना त्याच्यात सातत्य टिकवून ठेवावं लागतं. हा योग मार्ग कसा आहे तर तोंडामध्ये दात नसताना लोखंडाचे चणे खाण्यासारखा आहे. भोजन करत असताना जर एखादा काहीतरी तुकडा आपल्या दातांमध्ये अडकला तर तो सुद्धा अगदी जीवघेणा वेदना देऊन आपल्याला जातो. मग ज्याच्या तोंडामध्ये दात नाहीये त्याला फक्त लोखंडाचे चणे खाऊन जर उदरभरण आणि जीवनभरण जर करायचं असेल तर ते किती कष्टप्रद होईल. इतका हा भयप्रद मार्ग आहे. त्याच्यानंतर पुन्हा कसा मार्ग आहे हा, ज्ञानेश्वर महाराज खूप सुंदर उदाहरण देत आहेत त्याच्यासाठी. ते म्हणतायत अग्निप्रवेशू नीच नवा भतारे विण. म्हणजे काय, पूर्वीच्या काळामध्ये सती ही अशी प्रथा होती आणि ही सती आपल्या पतीबरोबर सहगमन करत असे. पण हा अग्निप्रवेश करत असताना तिला काहीतरी समाधान मिळायचं की मी माझ्या पतीबरोबर सहगमन करत आहे. पण या योग्याचं, या साधकाचं कसं असतं की रोज उठून त्याला ही परीक्षा द्यायची आहे, सतत मनावर संयम ठेवायचा आहे, स्वतःच्या जिद्दीवर, स्वतःच्या प्रयत्नांवर त्या अव्यक्ताला प्राप्त करून घ्यायचं आहे. अग्निप्रवेश तर रोज चालू आहे, पण हा कसा आहे, नवऱ्याशिवाय आहे, पतीशिवाय आहे, कुणीही बरोबर नाही आहे. त्याच्यामुळे रोज अग्निप्रवेश आणि त्यात कुठलंही समाधान नाही आणि त्या फायनल डेस्टिनेशनला जाऊन आपण कधी पोहोचू हे सुद्धा त्याला माहीत नाही आहे. म्हणून ते म्हणतायत की हा रोज चालणारा अग्निप्रवेश आहे या साधकाचा. एखाद्या अनाथालयामध्ये जसं एखादं मूल वाढेल तसा हा योगी साधक या मार्गावरून मार्गक्रमण करत असतो. चुकलं तर त्याला कोणी बोलायला नाही, चांगली साधना झाली तर त्याला कोणी आश्वासन द्यायला, धीर द्यायला कोणी नाही, त्याचा संयम टिकवून ठेवायला कोणी नाही. तो अगदी एकटा या मार्गाने मार्गक्रमण करत असतो, स्वतःच्या हिमतीवर करत असतो, स्वतःच्या निग्रहाने करत असतो. म्हणून ते म्हणतायत की हा मार्ग अगदी मृत्यूपेक्षाही भयप्रद आणि कष्टप्रद असा आहे. जर एखाद्या योद्ध्याला युद्ध जिंकायचं असेल तर रणांगणावर गेल्यावर त्याला काहीतरी खरचटणार, त्याला मार लागणार, त्याला काहीतरी जखम होणार आणि हे झाल्याशिवाय तो रणांगणावर गेला आहे आणि त्यांनी युद्ध केलं आहे हे सिद्धच होत नाही. तसंच या मार्गातला जो साधक असतो, ध्यान मार्गातला जो साधक असतो, त्याला अगदी सहज तरुण जाणं या मार्गातनं अगदीच अवघड असतं. सूर्यावर आपल्याला काय पायी चालत जाता येईल, सूर्यमंडल हे काय पायी चालून भेदता येईल, हे जसं अशक्य आहे तसंच याच्यामधला जो साधक आहे त्याला कधी कधी महिनोन महिने, कधी कधी वर्षोन वर्ष आणि कधी कधी जन्मोन जन्म त्याची साधना टिकवून ठेवावी लागते.
म्हणून ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतायत, तुम्ही देहासक्त आहात, तुम्ही देहवंत आहात. तुम्ही जोवर देह धारण केलेला आहे तोवर एक क्षणही आपल्याला या देहाचा विसर पडत नाही. आणि देह म्हणल्यानंतर काहीतरी व्याधी येणार, काहीतरी व्यथा येणार. आणि जेव्हा व्याधी शरीराला जडती तेव्हा तर अगदी एक सेकंदही या शरीराचा आपल्याला विसर पडत नाही. म्हणून जोवर आपण देह धारण केलेला आहे तोवर कसं काय हे करायचं की योग मार्गावर आपण कसं काय सातत्यानं चालत राहायचं ते खरंच अवघड आहे. म्हणून तुम्ही भक्ती मार्गाचा स्वीकार करा. हा भक्ती मार्ग कसा आहे ना, सर्वांना सुख देणारा आहे. आणि या भक्ती मार्गावरील जो साधक असतो त्याला दीर्घकाल त्याची साधना करता येते. हे झालं योग मार्गाबद्दल सांगितलं की तो खरंच अवघड आहे, त्याच्यामध्ये सातत्याने कष्ट घ्यावे लागतात आणि हे किती काल घ्यावे लागतील हे सुद्धा सांगता येत नाही. आता भक्ती मार्ग कसा आहे की भक्ती मार्गामध्ये काहीतरी भगवंताचं समोर अधिष्ठान असतं, काहीतरी मूर्त समोर ठेवलेली असते. त्याच्यामुळे त्या भक्ताला काहीतरी आश्वासन असतं. तो दाखवू शकतो की हां, मी त्या देवाची उपासना करत आहे, तो माझा देव आहे, मी त्याची भक्ती करत आहे. असं काहीतरी बोट दाखवून, निर्देश दाखवून या व्यक्त उपासकाला आपल्या त्या भगवंताविषयी काहीतरी सांगता येतं. हा जेव्हा भक्ती योगातील साधक आहे तो जेव्हा ध्यानाला बसतो तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर काहीतरी आपल्या देवाची मूर्त असते आणि त्या मूर्तीवर तो आपलं ध्यान केंद्रित करू शकतो. पण त्या योग मार्गामध्ये काय होतं, काहीच समोर नाही ना, काहीच कशाचं प्रगटीकरण नाही. मग त्या अव्यक्ताचं सुद्धा त्याला मनामध्ये आधी काहीतरी रूपाचं चिंतन करावं लागतं आणि तेच रूप त्याला ते ध्यानामध्ये दिसतं किंवा बघावं लागतं. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत की योग मार्गातील जो साधक आहे त्याचा भगवंत त्याला ध्यानातही सापडत नाही, परी ध्यानाही कुवाडे. कुवाडे म्हणजे अवघड आहे दिसायला. म्हणून काय होतं, त्याचं मन हिंपुटी जाहले, मनाला कष्ट झाल्या, वेदना झाल्या. एवढी वर्ष मी साधना करतोय पण अजूनही मला कुठल्याही रूपामध्ये भगवंत दिसत नाहीये. आणि या भक्ती मार्गातील साधकाचं कसं असतो, काहीतरी समोर देव असतो, काहीतरी मूर्त असते आणि त्या मूर्तीवर ध्यान केंद्रित केल्यामुळे ध्यानात तरी त्याला त्याचा भगवंत भेटत राहतो. आता हा जो भक्ती मार्गातील साधक आहे, जो मनापासून भगवंताची भक्ती करतो, तो कसा असतो, तो नित्ययुक्त असतो. तो भगवंताबरोबर कायम जोडलेला राहतो, हर क्षणी भगवंताचं स्मरण करत राहतो. अगदी अहर्निश म्हणजे अगदी वर्षाचे 365 दिवस, त्या 365 दिवसांमधला प्रत्येक दिवस आणि या प्रत्येक दिवसामधला प्रत्येक क्षण तो कायम भगवंताचं स्मरण करत राहतो. हा झाला नित्ययुक्त. कायम भगवंताबरोबर जोडलेलं राहणं याला म्हणायचं नित्ययुक्त. पुढे तो कसा असतो, सततयुक्त. सततयुक्त म्हणजे तो जे काही करेल, जी काही कृती करेल, जे काही कर्म करेल ते फक्त तो भगवंतासाठी करतो. भगवंताच्या संतोषासाठी, समाधानासाठी, प्रेमासाठी, त्याच्या जिव्हाळ्यापोटी तो हे सगळं करत राहतो. ते कर्म केल्यानंतर त्याला स्वतःला त्याच्यातून काही मिळवायचं नसतं, काही लौकिकासाठी सुद्धा करायचं नसतं. अगदी 100% जे काही करणार कायेने, वाचेने, मनाने ते फक्त भगवंतासाठी करणार. भगवंताची तो हर क्षणी उपासना करत असतो. आता उपासना म्हणजे काय, आपल्याला जो अर्थ माहीत असतो उपासनेचा तो असा आहे की भगवंताच्या जवळ बसणं. पण हा जो साधक आहे ना, हा फक्त शरीराने भगवंताच्या जवळ बसत नाही, तर काळजाने, चित्ताने, बुद्धीने, अंतकरणाने भगवंताबरोबर एकरूप झालेला असतो. मग त्याला सारखंच देवाजवळ बसून राहायचं, देवाची पूजा करायची, सारखी काहीतरी पारायणं करायची, पोथी वाचायची, या गोष्टींची आवश्यकता त्याला भासत नाही. तो त्याचे नित्याची कर्मे, त्याचा व्यवसाय, त्याची नोकरी आणि बाकीची जी काही व्यवधाने असतात तो अगदी सुरळीत, कार्यकुशलपणे, निपुणपणे पार पाडत असतो. आणि ती कर्मे पार पाडत असताना मात्र एक गोष्ट कायम तो फॉलो करतो, ती म्हणजे आपण हे जे काही करत आहोत हे भगवंताच्या इच्छेने करत आहोत, भगवंतासाठी करत आहोत, या भावनेने तो ते करत असतो आणि तसं ते त्याच्या वर्तनातून दिसतं. आता हा जो भक्तियोग आहे तो कसा आहे किंवा याच्यातला जो साधक आहे याच्यामध्ये, या भक्तामध्ये आणि भगवंतामध्ये कसं नातं असतं की तो माझा गुरु आहे, मी सेवक आहे, तो माझी माता आहे आणि मी त्याचं लेकरू आहे. आई आपल्या मुलाला कधीही सोडून जात नाही, उलट आई मुलाचा हात धरून त्याला पुढे पुढे घेऊन जाते. तसं भगवंताला माहीत असतं की हा माझा खरा भक्त आहे आणि त्याच्यामुळे भगवंत आपल्या भक्ताची कधीही साथ सोडत नाही. कारण आता या भक्ताने भगवंताला त्याचं सर्वस्व अर्पण केलेलं आहे. शरीर तर दिलेलंच आहे, पण मन दिले, मनामध्ये येणारे विचार, बुद्धी, इंद्रिय सगळं भगवंताच्या ठिकाणी विलीन केलेलं आहे. मग असा जो सर्वस्व वाहिलेला जो भक्त असतो
असतो ना त्याचं काय होतं, देव त्याच्या ठिकाणी राहायला येतो. देव या भक्तापासून एक क्षणही लांब राहू शकत नाही. मग या भक्ताचं देह म्हणजे या भगवंताचं अधिष्ठान होतं आणि हा देव साक्षात या भक्ताच्या आत राहायला लागतो. मग आता इथं व्यापक कोण झालं, इथे भक्त व्यापक झाला आणि भगवंत या भक्ताच्या आत राहायला जातो. भगवंताबरोबर आणि भक्त हे एकरूप होतात. असं या साधना मार्गामध्ये होतं. आता हा साधना मार्ग कसा आहे की हा भक्त त्या भगवंतामध्ये अगदी शिरून जातो, त्याच्या आत घुसून त्याची तो उपासना करतो. म्हणजे कसं करतो, बांधोनिया जिव्हारी उपासती, अगदी काळजामध्ये भगवंताला घुसवून त्याच्याशी एकरूप होऊन हर क्षणी त्याची उपासना करत असतो. जिव्हारी बांधतो म्हणजे काय, आता देवाला ना त्याच्या काळजामध्ये तो बांधून टाकतो. आता देवाला सुद्धा तिथून निघून जाणं हे शक्य होत नाही. जसं पावसाळ्यामध्ये नदीचं पाणी हे सारखं वाढत राहतं आणि जर आपण रोज बघायला गेलो तर त्या नदीला नवीन स्वरूप प्राप्त व्हायला लागतं, तिच्यातली पाण्याची पातळी रोज उचंबळून यायला लागते. तसंच या भक्ताचं व्हायला लागतं. तो हर क्षणी जेव्हा भगवंताची उपासना करतो तेव्हा प्रत्येक क्षणाला भगवंताविषयीची श्रद्धा त्याच्या मनातली वाढत जाते. त्याला कधी कंटाळा येत नाही, काय रोज रोज तेच तेच भगवंताचं स्मरण करायचे, काय सारखं ते देवदेव करायचे, असं त्याला कधीही वाटत नाही. नित्य नूतन त्याची श्रद्धा व्हायला लागते. हर क्षणाला भगवंताविषयीचं प्रेम त्याचं वाढायला लागतं. आता हा जो भगवंताच्या आत शिरून त्याची उपासना करत आहे, आता हा भक्त असा लोंबलेला नाहीये, लटकलेला नाहीये, बिलगलेला नाहीये. कसा आहे, अगदी घट्ट रोवून चिटकून भगवंताच्या आत बसलेला आहे. मनामध्ये बसली की त्या पद्धतीने हा भक्ती मार्ग चालत राहतो. मैयावेश्य झालेला असतो हा. मैयावेश्य म्हणजे काय, हा संबंध कसा दाखवला आहे की आकाशामध्ये सूर्य येतो, सूर्य आणि सूर्याचे किरण कसे कायम जोडलेले असतात. सूर्य मावळला की किरण पण मावळतात. ते किरण सूर्याला असं कधी म्हणत नाही, आज तू पुढे जा, मी जरा मागून येतो, मला कंटाळा आलाय. कधीच नाही. सूर्य आला की किरण येतात, सूर्य मावळला की किरण त्याच्या पाठोपाठ लगेच त्याच्या बरोबर निघून जातात. तसंच या भक्ताचं असतं. तो एक क्षणही भगवंतापासून विलग राहत नाही. प्रत्येक कृती, प्रत्येक मनातला विचार हा भगवंताला स्मरून केलेला असतो. असा हा भक्ती मार्ग आहे. आता गंगा नदी समुद्राला रोजच येऊन मिळते, किंबहुना नदीचा पाण्याचा प्रत्येक थेंब हा समुद्राला येऊन मिळण्यासाठी आसुसलेला असतो. मग एकदा त्या समुद्राला येऊन मिळाल्यावर त्या गंगेला असं कधीही वाटत नाही आता कळला तो समुद्र, काय रोज रोज जाऊन त्याच्यामध्ये मिळायचे, असं तिला कधीही वाटत नाही. जोवर वाहनं चालू आहे, जोवर पाणी आटत नाही, तोवर पाण्याचा प्रवाह हा कायम वाहत राहतो. तसंच जोवर या भक्तांनी देह धारण केलेला आहे तोवर त्याची प्रत्येक वृत्ती, त्याची प्रत्येक कृती ही परमेश्वर उन्मुख होत राहते. परमेश्वराजवळ जाण्यासाठी तो कायमच उत्सुक राहतो. त्याला कधीही या गोष्टीचा कंटाळा येत नाही, त्याला कधी तिटकारा वाटत नाही. हा अभ्यास भगवंताप्रत जाण्याचा हा तो कायम क्षण निमिष करत राहतो. असा हा भक्तियोग खूप सुखावह आहे असं भगवंत म्हणत आहेत. कारण भगवंत इथे साक्षात त्याला सांभाळून घेतात, त्याला धीर देतात, त्याचा संयम टिकवून ठेवायला मदत करतात. कारण ते सुद्धा भक्ताशिवाय वेगळे राहू शकत नाही. आता हा योग मार्ग आणि भक्ती मार्ग आपण पाहिला की योग मार्गामध्ये खूप कष्ट आहे आणि भक्ती मार्ग तसा साधा आहे. कारण याच्यामध्ये काय झालेलं असतं की भक्त जो असतो ना, त्या भगवंताचं स्वरूप म्हणजे त्या भक्ताची वतनदारी असती. आता आपण बघितलं की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सरदारांना वतन देण्यात येई आणि ते वतन हे त्या सरदाराच्या मालकीचं असं आणि त्या वतनाचं रक्षण करण्यासाठी ते सरदार अगदी आपल्या प्राण सुद्धा देऊन टाकत असत. त्या वतनाविषयी त्यांचं ममत्व असे, स्नेह असे आणि त्या वतनावर फक्त आपला हक्क चालला पाहिजे असं त्यांना मनोमन वाटे. तसंच या भक्ताचं झालेलं असतं की भगवंतावर फक्त माझं हक्क आहे आणि तो हक्क मी कधीही सोडणार नाही. आणि भगवंतावरचा जर हक्क सोडायचा नसेल तर त्याच्यावर कायम प्रेम करत राहिलं पाहिजे आणि आपली प्रत्येक कृती ही भगवंताला अर्पण केली पाहिजे. असं माझा स्वरूपी वृत्तिका असं हे भक्ताचं झालेलं असतं. भगवंताचं स्वरूप म्हणजेच त्याची वृत्ती असं त्याचं झालेलं असतं. अपार श्रद्धेने भगवंताची तो आराधना करत असतो. आता श्रद्धा म्हणजे आपल्याला असं वाटतं की हे काहीतरी मनातल्या मनात चालणारी गोष्ट आहे, पण श्रद्धा ही मनाची खूप विकसित, उन्नत आणि प्रगल्भ अशी अवस्था आहे.
किंबहुना बुद्धी असल्याशिवाय श्रद्धा कशावरही ठेवता येत नाही. कारण बुद्धी ही कशी असते, निश्चयात्मिका बुद्धी असते. बुद्धी एकदा सांगते की आता देवावर विश्वास ठेवून सगळं पुढचं आयुष्य हे देवाला स्मरत आपल्याला काढायचं आहे. हे बुद्धी जेव्हा ठरवते ना, तेव्हाच मनातील भाव हा स्थिर व्हायला मदत होते. म्हणून बुद्धी आणि श्रद्धा दोन्ही एकत्रित जिथे नांदतात तिथे साधनेचा मार्ग हा अगदी सुलभ व्हायला लागतो. आता भगवंतावरची ही श्रद्धा तरी हा भक्त कसा ठेवतो ते बघा. आता श्रद्धा हे स्वतःला वेगळं ठेवून काही करता येत नाही. ज्याच्यावर आपली श्रद्धा आहे त्याच्याबरोबर एकरूप व्हावं लागतं. आता मातीचं ढेकूळ सुद्धा पाण्यामध्ये विरघळतं, पण ते विरघळत असताना पाण्याला गढूळपणा येतो. मीठ पाण्यात विरघळतं, पण ते त्याचा खारटपणा घेऊन विरघळतं. साखर पण विरघळती, पण तिचा मधुरपणा घेऊन ती विरघळती. म्हणजे काय, ते पाण्यामध्ये विरघळलं तरी त्यांचा सूक्ष्म अंश पाण्यामध्ये तसाच राहतो. मग हे काही एकरूप होणं झालं असं म्हणता येत नाही. आणि थोड्या वेळाने पुन्हा त्या गोष्टी त्या पाण्यापासून आपल्याला वेगळ्या करता येतात, पृथक करता येतात. मग या भक्ताची श्रद्धा कशी असते, पाण्यामध्ये जसा बर्फ विरघळतो की नाही तसा हा भक्त त्या भगवंताबरोबर एकरूप होतो. आता बर्फाचा खडा जेव्हा पाण्यामध्ये विरघळतो तेव्हा त्याचं अस्तित्व तिथून शून्य होऊन जातं आणि थोड्या वेळाने सुद्धा तो बर्फाचा खडा पाण्यापासून आपल्याला वेगळा काढता येत नाही. अशी उत्कट श्रद्धा, नितांत श्रद्धा त्या भगवंताविषयी भक्ताच्या मनामध्ये असते. आता त्याला जर हर क्षणी भगवंताचं स्मरण करायचं असेल, त्याची आराधना करायची असेल, तर त्याला काय करावं लागेल, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्याला या गोष्टीचा अभ्यास करावा लागेल. तीच गोष्ट पुन्हा पुन्हा न कंटाळता न थकता करणं म्हणजे अभ्यास. मग आता आपल्या मनामध्ये असा प्रश्न येईल, हे कसं काय शक्य आहे, मला या दिवसामध्ये कितीतरी कामं असतात, इकडे जायचं असतं तिकडे जायचं असतं, कितीतरी बौद्धिक कामं असतात आणि जर मी सारखं देवाचं स्मरण करत बसलो तर बाकीच्या विषयांचं चिंतन आणि मनन कसं करणार, असा प्रश्न आपल्याही मनामध्ये येईल. आता आपण गाडी चालवतो, जेव्हा गाडी चालवतो तेव्हा आपण अनेक गोष्टी एका वेळेला करत असतो. आपण गाडी चालवत असतो, सिग्नलकडे आपलं लक्ष असतं, आपल्याला कुठे जायचं आहे तो रस्ता आपल्या मनामध्ये चाललेला असतो, तिथे गेल्यावर आपल्याला काय करायचं हेही आपल्या मनामध्ये चाललेलं असतं, तिथून आल्यावर पुन्हा आपल्याला काय करायचं हेही आपल्या मनात चाललेलं असतं. चालतं ना, म्हणजे आपली प्रत्येक कृती करत असताना आपण अनेक वेळेला खूप गोष्टींचा विचार करत असतो. हे तसंच आहे. ठीक आहे, पण भगवंत म्हणतायत की बरोबर आहे, तुला वेळ नाहीये, तुला बाकीच्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात, त्याच्यासाठी तुला वेळ हवा आहे. मग तू फक्त एकच गोष्ट कर, फक्त एक निमिष तुझा प्रत्येक दिवसामधला माझ्यासाठी राखीव ठेव. आता निमिष म्हणजे एक क्षणही नाही आणि एक सेकंदही नाही. डोळ्यांची उघडझाप करायला जो वेळ लागतो त्याला म्हणतात निमिष. तर त्या एका निमिषामध्ये तू फक्त माझं स्मरण कर. त्या एका निमिषामध्ये बाकी कुठल्याही विषयाचं स्मरण तू मनामध्ये आणू नको. आणि त्या निमिषामध्ये जेव्हा तू फक्त माझं स्मरण करशील तेव्हा त्या उत्कट सुखाची अनुभूती तू घेशील. आणि असं एका निमिषामागून दुसरं निमिष, दुसऱ्या मागून तिसरं निमिष, असं निमिषामागून निमिष तू जर जोडत गेलास ना तर तुझा हा खरा अभ्यास होईल आणि मग तुला कळेल की खरं सुख हे माझ्याबरोबर एकरूप होण्यामध्ये आहे. म्हणून भगवंत म्हणतायत की खूप मोठं काही करण्याची गरज नाही, फक्त तुझ्या प्रत्येक दिवसातलं एक निमिष मला दे. त्या निमिषामध्ये तुझं मन भोगातून बाहेर ठेव आणि तिथे तुझ्या या योग मार्गाला, तुझ्या योगाला माझ्याप्रत जवळ येण्याची ही जी साधना आहे ना तिथे सुरुवात होईल. आता पुढं ते म्हणतायत की ठीक आहे, तुला अभ्यास करणं पण अवघड वाटतं, तुला असं वाटतं की रोज तेच काय करायचं, तुला कंटाळा आला किंवा मुळात तुझी निष्ठाच कमी असली, तुला अभ्यास करणं नाही जमलं, मग तू काय कर, तू तुझी सगळी केलेली कर्मे ना ही मला अर्पण कर. आता प्रत्येक केलेलं कर्म भगवंताला अर्पण करायचं म्हणजे नेमकं काय करायचं आहे. आता पाटाचं जे पाणी असतं शेतामध्ये ते वाहत राहतं. ते कसं वाहत राहतं, अगदी सहज वाहत राहतं. त्या शेताचा जो माळी असेल ते माळी त्या पाण्याला ज्या दिशेने नेईल त्या दिशेने ते वाहत राहतं. ते पाणी असं माळ्याला कधी म्हणत नाही मी पूर्वेकडे जाणार नाही, मी पश्चिमेकडे जाणार नाही, मी तिकडच्या झाडांना जाणार नाही, खालच्या झाडांना मी जाणार नाही, असं ते काहीही म्हणत नाही. आंब्याच्या झाडाला गेलं तर आंब्याचा मोहर फुलतो, बाभळीच्या झाडाला गेलं तर तिथं त्याला जीवनदान देण्याचं काम करतं. मग हे पाणी कसं अगदी सहज वाहत राहतं तसं आपलं प्रत्येक कर्म हे अगदी सहज करायचं आहे. हे कर्म मी करीन किंवा हे कर्म मी करणार नाही असं कधीही मनामध्ये आणू नाही. कारण जेव्हा आपण म्हणतो की हे कर्म मी करणार आहे तेव्हाही आपला अहंकार येतो आणि कर्म करणार नाही म्हणताना सुद्धा आपला अहंकार असतो.
आपलं कर्म फक्त करत राहणं आणि ते सुद्धा अगदी सहजतेने करत राहणं, त्या पाटाच्या पाण्यासारखं हे जमलं म्हणजे मग आपली प्रत्येक कृती ही भगवत अर्पण होते. रथ चालवणारा जो माणूस असतो, तो माणूस त्याच्या डोक्यामध्ये जसे विचार असतील तसं तो त्या रथाला वळण देतो. कधी तो उजवीकडे वळतो, कधी डावीकडे वळतो, कधी आडवाटेने तो रथ घेऊन जातो. मग रथ त्याला असं म्हणतो का, मी आता तिकडे जाणार नाहीये, तिकडे खूप खाच खळगे आहेत, तिथून मला नेऊ नको, तिथे माझ्या चाकांना इजा होईल. मी उजवीकडे जाणार नाही, तिकडे खूप पाणी आहे, असं रथ त्या रथ हाकणाऱ्या माणसाला कधीही म्हणत नाही. तसंच प्रत्येक काम करत असताना आपल्या मनामध्ये हा विचार पाहिजे की आपण नियुक्त आहोत, आपण प्रतिनिधी आहोत, आपण फक्त एक साधन आहोत, माध्यम आहोत, इन्स्ट्रुमेंट आहोत. आपल्याला चालवणारा तर भगवंत आहे. आता एवढं मोठं विश्व आहे, अनंत काळापासून सुरू आहे, कितीतरी गोष्टी या विश्वामध्ये घडत असतात, त्या काय आपण घडवून आणतो का? नाही. मग त्याचा विश्वविधाता आहे ना कोणीतरी. मग सर्व ओझं त्याच्यावर टाकून द्यायचं, त्यांनी जसं आपल्याला दाखवलं आहे तसं आपलं मार्गक्रमण करत राहायचं आणि केलेलं कर्म हे सगळं भगवंताला अर्पण करून द्यायचं. त्या पाटाच्या पाण्यासारखं आणि त्या रथासारखं कर्म करत असताना कुठलीही कुरबुर करायची नाही. ते कर्म अगदी सहजतेने घडलं पाहिजे. प्रवृत्तीमध्ये आणि निवृत्तीमध्ये दोन्हीकडे आपला अहंकार ठेवूनही, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे. एखादी गोष्ट सिद्धीस गेली तर ती माझ्यामुळे झाली असंही म्हणू नाही, आणि एखादी गोष्ट सिद्धीस गेली नाही, त्याच्यामध्ये काहीतरी अडचणी आल्या तर त्याच्यात जे काही उणं पडलं आहे त्या उणं पडण्याचा दोष सुद्धा कुणाला दुसऱ्याला देऊ नाही. जे काही होत आहे ते भगवंताच्या इच्छेने होत आहे हे सतत मनामध्ये ठेवावं, म्हणजे आपली प्रत्येक कृती ही भगवद अर्पण होते. आता तुम्हाला जर हेही जमलं नाही, देवाला प्रत्येक कर्म अर्पून द्यायचं हे जमलं नाही, तर पुढचं काय करायचं आहे की प्रत्येक कृती ही भगवंतासाठी करायची आहे. आता भगवंतासाठी प्रत्येक कृती करायची म्हणजे नेमकं काय करायचं आहे? आपण अनेक कर्म करतो, तर कर्म करण्याच्या आधी आपल्या मनामध्ये आधी विचार येतो की हां, आज मी हे कर्म करणार आहे. आपली बुद्धी त्या दिशेने काम करायला लागते. मग जेव्हा आपण कुठल्याही कर्माला आरंभ करतो तर आरंभ करण्यामागे आपल्या विचारांना प्रेरणा देणारा हा भगवंत आहे. आपल्या बुद्धीला प्रेरणा देणारा सुद्धा देव आहे. कर्म आरंभ हे भगवंतामुळे होत आहे आणि कर्म जे सुरळीतपणे चालू आहे, कर्माची जी स्थिती ही अवस्था टिकलेली आहे, ते सुद्धा भगवंताची कृपा आहे. आणि कर्म जेव्हा सिद्धीस जाणार आहे ते सुद्धा भगवंताचंच आहे. ही जर वृत्ती आपल्या मनामध्ये ठसली तर केलेलं प्रत्येक कर्म कसं होईल, ते अगदी भगवंतासाठी केलं जाईल. जेव्हा आपण कुठलंही कर्म हे भगवंतासाठी करतो तेव्हा आपल्या मनामध्ये ना त्या कर्मफलाविषयी कुठलाही स्वार्थ नसतो, आसक्ती नसते. अगदी स्वच्छ भावनेने ते कर्म आपल्याला करता येतं. आता जर प्रत्येक कृती ही भगवंतासाठी करायची आहे हेही तुम्हाला जमत नसेल तर शेवटचा पर्याय भगवंत काय सांगतायत बघा. ते म्हणतायत की कर्मफल त्याग करा. तुम्ही कर्म करा, तुम्हाला जे जे कर्म नेमून दिलेलं आहे ते कर्म तुम्ही करा, पण ते कर्म केल्यानंतर त्याच्यातून जे काही कर्मफल तुम्हाला मिळणार आहे ते माझं नाही, ते मला नको असं म्हणा. मिळणारं फल हे तुमचाच अधिकार आहे, ते तुम्हालाच प्राप्त होणार आहे, पण ते प्राप्त झाल्यावर ते मला नको असं म्हणायला शिका. आता तुम्हाला वाटेल हे असं कसं काय करायचं? आता बघा, झाडावर अनेक फळं लागतात. ती फळं जेव्हा कच्ची असतात तेव्हा झाड स्वतःकडे ठेवून घेतात ती फळं, पण ते फळ अगदी पिकलं आणि खायला तयार झालं की ते झाड ते फळ टाकून देतं. जेव्हा त्या फळाला चाखायची वेळ आलेली असते तेव्हा ते झाड स्वतःजवळ ते फळ ठेवत नाही, दुसऱ्याला देऊन टाकतं. तसंच कर्म तर आपण करायचं आहे. जोवर ते कर्म सिद्धीस जात नाही तोवर अगदी कार्यकुशलपणे उत्साहाने ते कर्म आपण करत राहायचं आहे. पण जेव्हा कर्मफल मिळण्याची वेळ येईल तेव्हा इदन्न मम, हे माझं नाही, हे भगवंताचं आहे असं आपल्याला म्हणता आलं पाहिजे. आपण मुलींना वाढवतो, मुलींना शिक्षण देतो, मुलींवर चांगले संस्कार करतो, त्या सज्ञान होतात, सर्व अर्थाने त्या परिपूर्ण होतात. जेव्हा अशी अवस्था आपल्या आत्मजेची येते, आपल्या मुलीची येते, तेव्हा आपण ती देऊन टाकतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, अगा आत्मजेचा विषयी जीवू जैसा निरअभिलाषी तैसा कर्मी अविशेषू निष्काम होई. म्हणजे काय, आपण मुलीसाठी सगळं करतो, तिला छान वाढवतो, पण जेव्हा ती मोठी होते तेव्हा तिच्याकडनं आपल्या काही अपेक्षा नसतात ना.
आपल्याकडनं आपल्याला असं कधी वाटत नाही मुलींनी आपल्याला हे द्यावं, तिच्याकडनं आपली ही अपेक्षा आहे, काहीतरी अभिलाषा आहे, असं आपल्या आत्मजेविषयी आपल्याला कधीही वाटत नाही. तसं कर्म केल्यानंतर सुद्धा ते कर्मफल आपल्याला देऊन टाकता आलं पाहिजे, जसं ते झाडाचं फळ देऊन टाकतो आणि आपण मुलगी दुसऱ्याला देऊन टाकतो. जर आपण अग्नीमध्ये काही पेरलं तर त्याच्यातनं काही उगवत नाही. तसंच अग्नी पेटलेला आहे आणि त्याला जर इंधन मिळालं नाही तर अग्नी तिथल्या तिथे विझून जातो. म्हणून भगवंत म्हणतायत की कर्माला शून्यता येईल अशा पद्धतीने तुम्ही जर कर्म केलं तर काय होणार आहे, तेषामहं समुद्धरिता मृत्यू संसार सागरात भवामि न चिरात पार्थ मय्यावेशित चेतसाम. म्हणजे काय, तुम्ही जर अशा पद्धतीने कर्म केलीत, त्या कर्माला अगदी शून्यपण आलं, रीतेपण आलं की ती कर्म माझी होतात, मग तुम्हाला पापामध्ये पुण्यामध्ये कशातही मी अडकवत नाही. बघा, निरोगी मनुष्याला पथ्यही नसतं आणि औषधही नसतं. तसा हा आत्मा पुण्यात्मा बनून जातो, कारण प्रत्येक कृती भगवंताला गेलेली आहे ना. मग आता पापही नाही आणि पुण्यही नाही, मग आता तो कशाचा वाटेकरी होतो, तो मोक्षाचा कैवल्याचा अधिकारी होतो. म्हणून भगवंत म्हणतायत की तुम्ही सगळी कर्म अशी करा. आता भक्त या पद्धतीने त्याचं आयुष्य हे जगत असतो. जेव्हा तो या गोष्टीचा सतत अभ्यास करतो, प्रत्येक कर्म भगवंताला अर्पण करतो, केलेली कृती भगवंतासाठी करतो आणि कर्मफल त्याग करून कायम स्वतःसाठी शांतता प्राप्त करून घेत असतो. मग त्याच्या वृत्तीमध्ये, त्याच्या वर्तनामध्ये सुद्धा बदल घडायला लागतात. या भक्ताच्या वर्तनामध्ये, त्या वर्तनामध्ये काय काय बदल घडतात, तर तो कसा होतो, तो सगळीकडे समबुद्धीने पाहणारा होतो. त्याच्या मनातील वैषम्य हा भाव पूर्णपणे निघून जातो आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याला समतोलपणा राखता येतो. त्याचा तोल कधीही जात नाहीत. आयुष्यातले अप्स डाऊन्स, आयुष्यातले चढ उतार, या द्वंद्वात्मक गोष्टींचा त्याच्या आयुष्यावर फारसा काही परिणाम होत नाही. सुख दुःख, शुभ अशुभ, निंदा स्तुती, मान अपमान, मित्र शत्रू, अशा सगळ्या द्वंद्वात्मक गोष्टींमधून तो बाहेर पडायला लागतो. बाहेरच पडणार ना, कारण आता काय झालेलं आहे, जे एकमेव श्रेष्ठ धाम आहे भगवंताचं धाम, त्याला तो प्राप्त झालेला आहे. त्याची मन आणि बुद्धी हे परमेश्वर अर्पण झालेली आहे. मग आता एकदा परमेश्वरच मिळाल्यावर उणीव तरी कसली आहे आयुष्यामध्ये, कसलीच नाही ना. मग ज्याच्याकडे कुठलीच उणीव नाहीये त्याला असं कधीच वाटत नाही की मला ही गोष्ट मिळाली पाहिजे, ती गोष्ट मिळाली पाहिजे, मला हे हवं आहे. त्याचं मन हे पूर्णपणे विषयांपासून लांब लांब जायला लागतं आणि ते कायम तृप्त आणि संतुष्ट राहायला लागतं. म्हणून हा जो भक्त आहे हा कसा असतो, संतुष्ट सततई योगी, हा कायम समाधानी असतो. त्याला काही मिळालं म्हणून तो खूप समाधान पावतो आणि नाही मिळालं म्हणून त्याला तृप्ती येत नाही, असं काहीही होत नाही. कारणा वाचून, उपाधी वाचून तो संतुष्ट राहू शकतो. आता समुद्र असतात मोठमोठे, तर समुद्र हे कायम भरलेले राहतात. समुद्र भरलेला राहावा म्हणून त्याला पावसाची अपेक्षा कधीही नसते. पाऊस पडला काय न पडला काय, समुद्र हा कायम तसाच राहतो, धीर गंभीर तटस्थ राहतो. त्याचा तोल कधीही जात नाही. पाऊस पडला म्हणून तो फार उचंबळून येत नाही आणि पाऊस नाही पडला तर तो कधी कोरडा पडत नाही. तसा हा समतोलपणा राखायला भक्त शिकतो. त्याच्या मनामध्ये कुणाविषयी द्वेष नसतो, मत्सर नसतो. सर्वांविषयी त्याच्या मनामध्ये हिताची भावना असते, आत्मीयताची भावना असते. त्याच्या मनामध्ये सर्व भूतमात्रांविषयी, प्राणीमात्रांविषयी ही करुणा अगदी भरभरून राहिलेली असते. पण ही करुणा जरी असली ना, तरी ही करुणा कशी असते, निर्मम आणि निरअहंकार असते. आता फ्लोरेन्स नाइटिंगेल या खूप उत्कृष्ट नर्स होत्या आणि त्यांच्या मनामध्ये करुणा हा गुण होता आणि हा करुणा गुण असल्यामुळेच त्यांचं कर्म रुग्णाविषयीचं खूप चांगल्या पद्धतीने हाताळत असत. पण जर एखाद्या आईचं मूल आजारी पडलं तर आई ही उत्कृष्ट नर्स असू शकत नाही. तिच्या मनामध्ये मुलाविषयी करुणा असते, पण त्या करुणेला काय लागलेलं असतं, मम आणि अहंकार हा चिटकलेला असतो. म्हणून तिची जी करुणा असते ना, त्याच्यामध्ये नेमकेपणा नसतो, त्याच्यात गोंधळलेलेपणा खूप असतो. पण ती नर्स असते ना, तिच्या मनामध्ये करुणा असते, पण ती निर्मम आणि निरअहंकार असते आणि म्हणून ती उत्कृष्टपणे तिचं कार्य करू शकते. कारण त्या निर्मम आणि ते निरअहंकारामध्ये तो गोंधळ कुठेही चिकटलेला नसतो त्या करुणेबरोबर. तर करुणा तर असायला पाहिजे भूतमात्रांविषयी, प्राणीमात्रांविषयी, पण हे मी करत आहे, हे माझ्यामुळे होत आहे, असा अहंकार तिथे असू नये, असं भगवंत म्हणत आहेत. आता ही जी समबुद्धी
प्रत्येक गोष्टीविषयी त्याला निर्माण झालेली असते. मित्र आहे म्हणून खूप जवळ करायचं, मग यांनी माझा अपमान केलाय, हा माझा शत्रू आहे म्हणून त्याचं काहीतरी वाईट चिंतन करायचं असंही नाही. काही शुभ घटना झाली म्हणून खूप हर्षित व्हायचं आणि काही अशुभ घटना घडली म्हणून अगदी दुःखी व्हायचं, निराशेमध्ये जायचं. अशा द्वंद्वांचा त्याच्या मनावर काहीही परिणाम होत नाही. आता जर खूप मोठं वादळ आलं तर समुद्राच्या लाटा या उंच उंच जायला लागतात. सिंधू माजला असं आपण म्हणतो. पण हे समुद्राचं जे उचंबळणं आहे हे जर आपण नीट पाहिलं तर ते कसं असतं, ते वरचे जे थर असतात अगदी 25 ते 30 फुटापर्यंतचे, तिथं या लाटा मोठमोठ्या व्हायला लागतात. पण समुद्राचा तळ जर पाहिला तर तो अगदी शांत असतो, अगदी स्थिर असतो, त्याच्यामध्ये काही चलबिचल होत नाहीत. आणि त्या तळांमध्ये जे काही जलचर कृमी कीटक असतात त्यांनाही त्या बाहेरच्या वातावरणामध्ये काय झाले, तिथे काही सायक्लोन आलंय का, काही खूप मोठं वादळ आलंय का, याचा त्यांना पत्ताही नसतो. ते सुद्धा शांतपणे धीर गंभीरपणे त्या समुद्रामध्ये विहार करत राहतात. म्हणजेच काय, हा जो भक्त असतो त्याला या जगाचाही कंटाळा येत नाही आणि जगही त्याला कंटाळत नाही, कारण तो त्या जगाचा आत्मा झालेला असतो. समबुद्धी त्याच्या ठिकाणी विकसित झालेली असते. आता आपलं शरीर म्हणजे अवयवांचा समूह आहे आणि शरीर हे अवयवांबरोबर तद्रूप झालेलं असतं. आता शरीर आपल्या प्रत्येक अवयवाबरोबर कसं वागतं, अगदी समबुद्धीने वागतं. शरीरामध्ये अनेक अवयव आहेत. मग शरीर म्हणतं का की हृदय खूप महत्त्वाचा अवयव आहे, तिथून सगळ्या अवयवांना रक्तपुरवठा होतोय, मग मी त्याला जास्त पोषक रस देतो. आणि ते काय छोटंसं प्लीहा आहे, तिचं काही तसं काही फार महत्त्वाचं काम नाही, मग तिला जरा कमी पोषक रस देऊ, असं शरीर कधीही म्हणत नाही. ज्या अवयवाची जी मर्यादा आहे त्या मर्यादेमध्ये शरीर आपल्या सर्व अवयवांचं पालन पोषण करत राहतं. आता आमाशयामध्ये अगदी सुग्रास अन्न येऊन पडतं आणि पक्वाशयामध्ये किट्ट भाग हा साठलेला राहतो. मग शरीर असं कधी म्हणत नाही जाऊ दे त्या पक्वाशयाकडे काय बघायचंय, तिथे सगळा किट्टच भाग आहे, नाही तरी तो आता शरीराला लागणारच नाही, त्याला वेदना होत असतील तर होऊ दे ना, मला काय त्याचं. आमाशयाला दुखतंय का, चला काहीतरी त्याला पटकन औषध द्या, त्याला नीट करणं हे अगदी खूप महत्त्वाचं आहे, कारण त्याच्यामध्ये अन्न येऊन पडते. असं शरीर स्वतःच्या अवयवांविषयी कधीही वागत नाही. या शरीरामध्ये काही चांगले अवयव आहेत, स्वच्छ अवयव आहेत, काही दुर्गंधी अवयव आहेत, काही अपवित्र अवयव आहेत, पण सगळ्या अवयवांविषयी शरीर हे कसं अगदी समबुद्धीने वागतं. तसं हा भक्त सर्वांविषयी, सर्व भूतमात्रांविषयी समबुद्धीने बघू शकतो. त्याचे वैयक्तिक अहंकार, द्वेष इतरांबरोबर वागताना तो त्याच्यामध्ये मिसळत नाही. आपल्या घरामध्ये दिवा असतो. हा दिवा जो असतो घरातल्या व्यक्तीला पण तोच उजेड देतो आणि जर एखादा व्यक्ती बाहेरून जर घरात आला तर हा बाहेरचा आहे, मग त्याला आता जरा अंधार देऊ असं तो काहीच करत नाही. त्याचं काम हे फक्त प्रकाश देणं असतं. मग प्रकाश द्यायला लागल्यावर तो बघत नाही हा घरातला आहे की हा बाहेरचा आहे, की हा कोणी चोर आलेला आहे, असं तो काहीही करत नाही. दुजा भाव, वैषम्य हे त्याच्या मनातनं पूर्णपणे निघून गेलेलं असतं. लाकूड तोड्या असतो. तो ज्या झाडाच्या फांद्या कापतो त्याच झाडाखाली तो विश्रांती घेतो. झाड त्यालाही सावली देतं. आणि दुसरा मनुष्य असतो तो त्या झाडाला पाणी घालतो. त्या माणसाने झाडाखाली विश्रांती घेतली तर झाड त्यालाही सावली देतं. ते झाड असं म्हणत नाही की या माणसाने ना माझी फांद्या तोडल्यात, याला मी सावली देणार नाही, आणि तो माणूस मला पाणी घालतोय, त्याला मी माझी सावली अगदी भरपूर देईन, असं झाड कधीच म्हणत नाही. त्याचं काम आहे सावली देणं, ते अगदी करत राहतं. मग खाली कुणी का येईना, सावली देणं हे कर्म त्याच्या हातून अगदी सहजपणे घडत असतं. आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत, आपण उसाचा रस पितो. आता याच्यातही बघा, काही माणसं जी असतात ती उसाची लागवड करतात आणि काही लोक जे असतात तोच ऊस काढतात, त्या यंत्रामध्ये टाकतात आणि त्याच्यापासून रस काढतात. मग हा उसाचा रस जेव्हा ग्लासमध्ये येतो तेव्हा तो असं कधीच म्हणत नाही ना, या माणसानी मला ते यंत्रामध्ये घातलंय, मग याला मी माझी गोडी देणार नाही, याला मी तिखट भासेन, असं तो कधीच म्हणत नाही. आणि ज्या माणसानी त्या उसाची लागवड केलेली आहे त्याला सुद्धा तो मधुर रसच देतो. आपला रस देणं आणि मनुष्याचं तर्पण करणं हे त्या उसाच्या रसाचं कर्म आहे आणि ते अगदी सहजतेने होत राहतं, त्याच्यामध्ये काहीही कुरबुर होत नाही. असं या समबुद्धीनी, स्थितप्रज्ञ भावानी हा भक्त सगळ्यांबरोबर वागत राहतो. आता ही जी भक्ताची लक्षणं आली आहेत ही गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये सुद्धा येऊन गेलेली आहेत. तिथं स्थितप्रज्ञ मनुष्य कसा वागतो याच्या खाली भगवंतानी हे सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर गीतेचा जो आपण 6वा अध्याय पाहिला
आत्मसंयम योग, त्याच्यामध्ये योगी कसा असतो त्याविषयी सुद्धा असंच वर्णन आलेलं आहे. आणि आज पुन्हा तिसऱ्यांदी हे असंच वर्णन येतं आहे. आणि भक्त कसा असतो त्याच्यासाठी हे वर्णन ते करत आहेत. म्हणजे स्थितप्रज्ञ माणूस, योगी आणि भक्त हे तिघही जेव्हा भगवंत प्राप्तीसाठी अभ्यास करतात तेव्हा त्यांच्या वृत्तीमध्ये हे बदल व्हायला लागतात. आता आपल्याला सुद्धा आपण हे ऐकतो आहे म्हणजे आपल्याला सुद्धा हे आचरणामध्ये आणायचं आहे. म्हणून आजचं हे जे काही निरूपण आहे हे खरं तर स्वतःच्या मनाची स्वास्थ्यता कशी टिकवावी, स्वतःच्या मनाचं आरोग्य कसं टिकवावं याची सूत्र याच्यात खूप सुंदर पद्धतीने मांडलेली आहेत. म्हणून आजपासून आपण सुद्धा प्रत्येक निमिषामागून निमिष जोडून याचा अभ्यास करणार आहोत. भगवंताच्या इच्छेने होत असलेलं हे निरूपण भगवंतासाठी केलेलं भगवंताच्या चरणी अर्पण करते आणि थांबते. धन्यवाद. पुढचं निरूपण हे 7 एप्रिलला आहे, त्या दिवशी बुधवार आहे. आणि त्या निरूपणामध्ये आपण गीतेच्या 13व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. पुढचंही निरूपण तुम्ही सर्वांनी जरूर ऐका. धन्यवाद.